मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, सी-ई-टी सेलने नुकतीच एक नवीन नोटीस सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवरती अपलोड केलेली आहे. ज्या नोटीसमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे नियम सी-ई-टी सेलने सांगितले आहेत. काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स त्या नोटीसमध्ये सी-ई-टी सेलने विद्यार्थ्यांसाठी सांगितलेले आहेत. जर ते नियम तुम्ही फॉलो केले आणि ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील, तरच विद्यार्थी मित्रांनो 2026च्या कुठल्याही सी-ई-टीला तुम्हाला रजिस्टर करता येणार आहे आणि ॲडमिशन घेता येणार आहे. इन केस तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स नसतील, तुम्ही ते नियम फॉलो केले नाही, तर तुम्हाला सी-ई-टीचं रजिस्ट्रेशन सुद्धा करू दिलं जाणार नाही आणि अल्टिमेटली तुम्हाला ॲडमिशन सुद्धा घेता येणार नाही. ते कुठले डॉक्युमेंट्स आहेत आणि कशा पद्धतीने ते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, जे विद्यार्थी महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी 1 जानेवारी पासून लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की कुठली नोटीस सी-ई-टी सेलने दिलेली आहेत आणि कुठले डॉक्युमेंट्स, कुठले नियम तुमच्यासाठी नेसेसरी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सी-ई-टी सेलने जे नोटिफिकेशन काढलेलं आहे ते आधार ऑथेंटिकेशन, अपार आयडी आणि UDIDच्या बाबतीत आहे. आणि जे विद्यार्थी 2026 मध्ये सी-ई-टी देत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना हे ऍप्लिकेबल असणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची सी-ई-टी देत असाल, तर हे डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी ऍब्सोल्युटली नेसेसरी असणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या डॉक्युमेंटचा वापर तुमच्या सी-ई-टी रजिस्ट्रेशन मध्ये होणार आहे आणि ज्यावेळेस तुमचे ऍडमिशन होतात, त्यावेळेस तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये या डॉक्युमेंटचा वापर होणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हे डॉक्युमेंट तुम्हाला मॅन्डेटरी असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड. हे तुम्हाला मॅन्डेटरी असणार आहे आणि आधार ऑथेंटिकेशन तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना कंपल्सरी असणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आधार कार्डचे डिटेल आणि एज्युकेशनल डिटेल जे आहेत ते मॅच होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आधार कार्डचे डिटेल हे अपडेटेड असायला हवेत. त्याच्यामध्ये तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, तुमचा फोटो, तुमचा ॲड्रेस आणि तुमच्या वडिलांचं नाव हे त्याच्यावरती व्यवस्थित अपडेट केलेलं असावं. सोबतच तुमचं आधार कार्ड हे मोबाईल नंबरला लिंक असणं पण महत्त्वाचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं कार्ड अपडेटेड नसेल, ॲक्युरेट नसेल, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंड मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता, त्यावेळेस तुम्हाला काही इश्यूजला, काही अडचणींना सामोरं जाण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आधार कार्ड हे अपडेट करणं, ॲक्युरेट असणं खूप महत्त्वाचं आहे. पुढे अपार आयडी आहे. तर अपार आयडी जो असणार आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी असणार आहे. जे विद्यार्थी सी-ई-टीला रजिस्ट्रेशन करणार आहेत, कॅप राऊंडला अप्लाय करणार आहेत, ऍडमिशन घेणार आहेत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी अपार आयडी काढायचा आहे. हा अपार आयडी तुम्हाला सी-ई-टी रजिस्ट्रेशनच्या वेळेस गरजेचा असणार आहे. त्यानंतर हा जो अपार आयडी आहे तो एक डिजिटल आयडेंटिटी आहे. त्याच्यामध्ये तुमचे एज्युकेशनलचे, अकॅडमिक्सचे सर्वच्या सर्व रेकॉर्ड स्टोअर असतील आणि याचा उपयोग महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये तुम्ही कुठेही ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला या अपार आयडीची गरज पडेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप कॅटेगरी मधून येतात त्यांच्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा UDID असणं गरजेचं आहे आणि ते कॉम्पिटंट अथॉरिटीनं इश्यू केलेलं गरजेचं आहे. आता UDID जे आहे ते एक युनिक डिसॅबिलिटी आयडी आहे. त्याच्यावरती तुमच्या डिसॅबिलिटी विषयी डिटेल गोष्टी मेन्शन केलेल्या असणार आहे आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन त्याच्यावरती असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंडचे ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असाल, त्यावेळेस तुम्हाला हे UDID कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फिजिकली हँडिकॅप विद्यार्थी जे स्क्राईब फॅसिलिटी अवेल करतात, ती फॅसिलिटी फक्त एलिजिबल कॅन्डिडेट्सलाच मिळणार आहे आणि तुम्हाला 2 स्क्राईबचे डिटेल सी-ई-टीच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस द्यावे लागणार आहेत. त्यानंतर जे स्क्राईब असतील त्यांचं आधार कार्ड, त्यांचा फोटो, बोनाफाईड आणि क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सी-ई-टी सेलने त्यांच्या नोटीसमध्ये हे स्पष्ट दिलं आहे की
हे डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी, हे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी अगदी शेवटच्या डेटपर्यंत तुम्ही वेट करायचं नाहीये. जसे सीईटीचे रजिस्ट्रेशन सुरू होतील, तर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला सीईटीला रजिस्टर करता येणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलने काही महत्त्वाच्या गोष्टी पण सांगितलेल्या आहेत, की तुम्हाला जे इन्फॉर्मेशन सीईटी संदर्भात हवी आहे, ती फक्त सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं मिळवायची आहे. ज्या फेक न्यूज असतात त्या सुद्धा तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने ही सर्व काळजी तुम्हाला सीईटी सेलने घ्यायची सांगितली आहे. ज्याच्यामध्ये पहिलं तर तुमचं आधार कार्ड हे अपडेटेड असावं, ॲक्युरेट असावं. त्यानंतर तुमच्याकडे अपार आयडी असावा. सोबतच जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहेत त्यांच्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा UDID असणं गरजेचं आहे. या सर्व डॉक्युमेंटचा वापर एकतर तुमचं सीईटी रजिस्ट्रेशन करताना होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंडला अप्लाय कराल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ज्या अडचणी येतात तर त्या अडचणी अवॉइड करण्यासाठी आणि लवकरात लवकर तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी अपार आयडीची गरज तुम्हाला पडणार आहे. आता परीक्षा कधी असेल हे आपण डिस्कस करूयात. तर जसं की आपल्याला माहिती आहे, परीक्षेच्या डेट्स ज्या आहेत त्या नोव्हेंबरमध्येच अनाऊन्स झालेल्या आहेत. तर त्या नोटिफिकेशननुसार बीएडची सीईटी ही 27 ते 29 मार्च 2026 मध्ये होणार आहे. परीक्षेचं ऍप्लिकेशनसाठी असणारे जे नोटिफिकेशन आहे ते जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये रिलीज होईल. ऍप्लिकेशन फिलिंग जी आहे ती जानेवारी महिन्यामध्ये चालू असते आणि परीक्षेपूर्वी साधारणतः 8 ते 10 दिवस तुमचे ऍडमिट कार्ड अवेलेबल होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते सीईटी साठी रिक्वायर्ड असे डॉक्युमेंट. जर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असतील तर तुम्हाला रजिस्ट्रेशन पण करता येईल आणि यावर्षी ऍडमिशनला सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे जसं सीईटी सेलने सांगितलेलं आहे की लास्ट डेटची वाट पाहू नका, आत्ताच हे डॉक्युमेंट रेडी करायला सुरुवात करा. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आमची जी लाईव्ह बॅच 1 जानेवारी पासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करायला विसरू नका. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. तर दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आणि या बॅचला जॉईन करून सीईटीचं प्रिपरेशन आत्ताच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.